नमस्कार मित्रांनो, आज आपण लसावी म्हणजेच LCM काढण्याची एक सोपी पद्धत आज बघणार आहोत. तर लसावी म्हणजे ल म्हणजे लघुत्तम, लघुत्तम म्हणजे लहानात लहान, सा म्हणजे सामायिक, सामायिक म्हणजे दोन्हीमध्ये समान आणि विभाज्य म्हणजे त्याच्या पाड्यातील त्याच्या पटीतील संख्या म्हणजे विभाज्य. यालाच इंग्रजीमध्ये लोवेस्ट कॉमन मल्टिपल LCM म्हणतात. तर आपण आज जी पद्धत बघणार आहोत ती युनिव्हर्सल पद्धत आहे, म्हणजे प्रत्येक गणिताला तुम्हाला लागू पडते. ते असं नाही की ती ट्रिक आहे की 2-4 सोपे गणित होतील, त्यांना अवघड गणित होणार नाही. तर ते प्रत्येक गणिताला लागू होईल. तर पहिल्यांदा आपण लसावी म्हणजे काय बघून घेऊ. हे तर कळालं की लहानात लहान समान अशी संख्या किती दोघांच्या पाड्यात येते. तर आपण एक उदाहरण बघून घेऊ समजण्यासाठी. तर दोन संख्या घेऊ आपण 6 आणि 18. 6 आणि 18चा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर पहिल्यांदा आपण समजण्यासाठी दोघांचे पाढे लिहून घेऊ. 6 आणि 8 सॉरी 8. 6 1 6, 6 2 12, 18 24 30, 8 8 16 24. तर हे दोन पाढे. तर आपल्याला लसावी म्हणजे काय, दोन्ही संख्यांच्या पाड्यातील अशी संख्या की ती समान आहे आणि ती लहानात लहान पाहिजे. लहानात लहान पण पाहिजे आणि समान पण पाहिजे. तर आता बघा, दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला समान संख्या कोणती दिसती, तर 24 दिसती. तर हे आणि 24 पेक्षा लहान दोन्ही पाड्यात समान संख्या आहे का, नाही. म्हणजे हा आपला लसावी झाला. बरोबर आहे का. तर 6 आणि 8चा लसावी किती झाला, 24. हा झाला लसावी. पण जी आपली पारंपरिक पद्धत आहे ती उभे कप्पे करून करायची, असामायिक अवयवांचा गुणाकार करायची, हे मोठ्या मोठ्या गणितांना ते खूप लेंदी आहे आणि आपल्याला परीक्षेत तेवढा वेळ नसतो. म्हणून एक सोपी पद्धत आहे लसावी काढण्याची. तर त्या लसावी काढण्याची पहिल्यांदा मी तुम्हाला नियम सांगतो. नियम सांगल्यानंतर आपण उदाहरण घेऊ. तर काही सेकंदामध्येच त्याचं उत्तर येतं. कितीही मोठे गणित असले तर काही सेकंदामध्येच. तर पहिल्यांदा आपण त्याचे नियम बघून घेऊ. तर नियम नियम तर पहिल्यांदा काय करायचं, दिलेल्या दोन संख्यांमधील मोठी व लहान संख्या ओळखायची. पहिली स्टेप. ही काय 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 करायची गरज नाही. मोठी कोणती आणि लहान कोणती. तर दुसरी स्टेप महत्त्वाची. तर जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येला लहान संख्येनं भाग द्यायचा. कुठपर्यंत भाग द्यायचा, जिथपर्यंत भाग निशेष जातो, म्हणजे पॉईंटमध्ये जायचं नाही आपल्याला, जोपर्यंत जाईल तोपर्यंतच भाग द्यायचा. त्यानंतर काय करायचं, जे खाली उत्तर आले भागाकारात छेदामध्ये, त्यानं आपली जी पहिल्यांदा घेतलेली मोठी संख्या होती का त्याला गुणाकार करायचा. झाला लसावी झाला. इतकं सोपं आहे. आता उदाहरण बघा. मगाचंच उदाहरण जे होतं 6 आणि 8चं ते करून बघू आपण. येतं का. 6 आणि 8. तर पहिली स्टेप काय आहे, दिलेल्या दोन संख्यांमधील मोठी व लहान संख्या ओळखणे. 6 आणि 8 मध्ये मोठी कोणती, 8 मोठी संख्या घेतली. दुसरी स्टेप काय आहे, मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग घालायचा. लहान संख्या कोणती आहे, 6, त्याला आपण 6 भाग घातला. बरोबर. तर आपण काटाकाटी करू. 2 6, 2 8. बरोबर. आता उरलं काय, 4 आणि 3. तर 3 4ला भाग जातो का, नाही जात. पॉईंटमध्ये जातो पण आपल्याला भाग घालायचा नाही. तर तिसऱ्या स्टेपमध्ये काय सांगितले, छेदामध्ये आलेली संख्या, म्हणजे छेदामध्ये कोणती संख्या आली, 3, याला मोठ्या संख्येनं गुणायचे. मोठी संख्या कोण आहे, 8. तर आपण घेऊ 8 गुणिले 3 बरोबर 8 त्रिक 24. आलं का उत्तर एकदम. 8 त्रिक 24. 24 हा झाला लसावी. हे झालं उदाहरण पहिलं. तर उदाहरण दुसरं घेऊ अजून समजण्यासाठी. तर दुसरं उदाहरण घेऊ आपण 12 आणि 18. 12 आणि 18. तर यात पहिल्यासारखंच मोठी संख्या 18, त्याला भागायचं लहान संख्येनं. भाग घालू आपण. 6 2 12, 6 त्रिक 18. तर खाली किती आले, 2. 3ला 2 भाग जाते का, नाही जात. त्याच्यामुळे आता इथून पुढे तिसरी स्टेप करायची. मोठी संख्या घ्यायची 18 गुणिले छेदामध्ये काय आलं 2, ते गुणाकार. 18 2 36. 36 असा लसावी आला. हे तुम्ही पडताळून पुन्हा बघू शकता, कारण 12 1 12, 12 2 24, 12 त्रिक 36. 36 18 1 18, 18 2 36. तर ही 36 हा लसावी येतो. तर तीन संख्यांचा लसावी काढण्याची पद्धत आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.